वजन कमी करायचे पण सकाळची सुरुवात जर तुम्ही चहा कॉफीने करत असाल किंवा वजन कमी करायचे म्हणून नाश्ता स्किप करत असाल तर ते आजच थांबवा. त्यामुळे काय होईल, तुमचं मेटाबॉलिझम स्लो होईल आणि परिणामी तुमच्या पोटावरची चरबी वाढायला लागेल आणि पोटावरती फॅट स्टोअर व्हायला सुरुवात होईल. तसेच नाश्ता स्किप केल्यामुळे आपण दुपारचं जेवणही 1 पोळीच्या जागी 2 पोळी खाऊ. तर त्यामुळे आपला वेट लॉस तर होणारच नाही, परिणामी आपले वेट गेन व्हायला सुरुवात होईल. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, 30 दिवसात 10 किलो वजन कमी करायचं असेल, तर तुमच्या डाएटमध्ये हाय प्रोटीन ब्रेकफास्ट इन्क्लूड करा आणि रिझल्ट पहा. यासाठीच मी तुमच्या घेऊन आली आहे 7 दिवसाच्या 7 हाय प्रोटीन ब्रेकफास्ट रेसिपीज. तुमच्या रोजच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा आणि रिझल्ट पहा. फर्स्ट आहे आपलं बाजरीचा चिला. त्यासाठी आपण घेणार आहेत 1 कप बाजरीचं पीठ. त्यामध्ये आपण टाकणार आहेत कांदा, गाजर आणि काकडी. बाजरी हे ग्लुटन फ्री असल्यामुळे पचायलाही सोपी आहे. तसेच हे डायबेटिक पेशंटसाठी एकदम गुड सोर्स आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहेत बेसिक मसाले जसे की मीठ, हळद, मिरची. त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार नाहीत, कारण भाज्या आपले पाणी सोडतात, त्यामुळे पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण त्याचे असे छोटे छोटे चिले बनवून घेणार आहेत. हे प्रमाण 2 लोकांसाठीचं आहे. तुम्ही सिंगल सर्विंग बनवत असाल तर याच्यापैकी अर्धं प्रमाण घ्या. असं तेल स्प्रेड करून पॅनमध्ये आपल्याला चिला बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे तीळ असतील तर तीळ किंवा जवस त्यावरती स्प्रिंकल करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला चिला दोन्ही साईडनी असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्ही हा चिला तुमच्या लंचमध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करा. याच्यातून तुम्हाला प्रोटीन, फायबर मिळेल. तसेच कॅलरीही लो आहेत आणि पचायलाही हलका आहे. दुसरी ब्रेकफास्ट रेसिपी आहे आपली प्रोटीन रिच असे मटर पनीर सँडविच. ते बनवण्यासाठी आपण एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून ऑइल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे, थोडासा कांदा टाकून त्याला हलक्या हाताने परतून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये अद्रक असेल तर टाका, नाही नसेल खात तर तुम्ही स्किप करू शकता. थोडंसं लसूण, टोमॅटो टाकून त्याला परतून घ्यायचं आहे. हे परतल्यानंतर त्यामध्ये हळद हे अँटी इन्फ्लॅमेटरी असल्यामुळे ही तुमची ब्लोटिंग ते कमी करायला मदत करते. तसेच त्यामध्ये तुम्ही लाल तिखट नसेल तर तुम्ही मिरची टाकू शकता. गरम मसाला, जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये फायबरचं उत्तम सोर्स असणारे असे मटार टाकणार आहेत. जर तुमच्याकडे मटार नसेल तर त्या जागी तुम्ही काळा चणा यूज करू शकता. त्याला असं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपण त्यात 50 ग्राम पनीर टाकून घेणार आहे. आपल्याला पनीरमधून प्रोटीन खूप सारं मिळतं, त्यामुळे आपण इथे पनीर टाकणार आहे. याला असं परतून घ्यायचं आहे. खूप जणांना पनीर कच्चं खाल्ल्यानंतर ब्लोटिंग होते, म्हणून आपण इथे असं फ्राय करून घेणार आहे. याला 1 मिनिट असं कुक करून झाल्यानंतर ही स्टफिंग आपण स्मॅश करून घेणार आहेत. आता हे स्मॅश झाल्यानंतर आपण ब्रेडचे 2 ब्राऊन ब्रेडचे स्लाईस घेऊन त्यावरती ही स्टफिंग फिल करायची आहे आणि ह्या सँडविचला असं पॅक करून तव्यावरती थोडंसं 1 टेबलस्पून ऑइल टाकून दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. पनीरमुळे आपल्याला याच्यातून प्रोटीन तर भेटेल, तसेच आपण यामध्ये मटार ते टाकल्यामुळे आपल्याला यातून फायबरही भेटेल. तर तुम्ही हा सँडविच ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता आणि जर तुम्ही वेट मेंटेन करत असाल तर हा सँडविच तुम्ही डिनरमध्येही घेऊ शकता. प्रोटीनने भरपूर हा सँडविच एकदा नक्की ट्राय करा. यातून आपल्याला मिळणार आहेत 20 ग्राम प्रोटीन. तिसरं ब्रेकफास्टचं ऑप्शन आहे आपलं ओट्स पोहे. फायबरने रिच ओट्स असे पचायला हलके असतात, तसेच वेट लॉसलाही मदत करतात. यासाठी आपण घेणार आहे 1 टेबलस्पून ऑइल. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चिरलेला कांदा, गाजर, बारीक चिरलेला गाजर आणि बीन्स असतील तर ठीक आहे, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर फायबरसाठी आपण इथे वाटाणे टाकून घेणार आहे. भरपूर भाज्या घालून आपल्याला हे ओट्सचे पोहे बनवायचे. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून याला असं लाल होईपर्यंत खरपूस परतून घ्यायचं. त्यानंतर 1 कप पाणी टाकून ते कुक होण्यासाठी 2 ते 3 मिनिट ठेवून द्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचे प्लेन ओट्स. आपण कुठलेही मसाला ओट्स यूज करणार नाही. यामध्ये आपण प्लेन ओट्सही टाकून घ्यायचे आहेत. असं 2 मिनिटं कुक होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद आपण 1 चमचा टाकून घ्यायची, बारीक छोटासा चमचा. त्यानंतर मीठ चवीपुरतं. आता आपण यामध्ये ॲड करणार आहेत अर्धा कप धुवून ठेवलेले स्वच्छ पोहे. त्याला
मिक्स करून आपण 1 ते 2 मिनिट असं मंद आचेवर कुक होऊ द्यायचं आहे. हे छानपैकी कुक झाल्यानंतर आपले हे हाय फायबर ओट्स पोहे खाण्यासाठी तयार आहेत. या पोह्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप वेळ भूकही लागणार नाही आणि पोटही भरल्यासारखं वाटेल. त्यामुळे तुम्हाला वेट लॉसला नक्की मदत होईल. आता या पोह्यामध्ये आपण व्हिटॅमिन सीचं रिच सोर्स असं लिंबू पिळून घेणार आहे. तसेच थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे. चौथी रेसिपी आहे आपली ओट्स कॉफी. जर तुम्हाला कुकिंग करायचा कंटाळा असेल किंवा वेळ भेटत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. यासाठी आपण घेणार आहे 4 ते 5 चमचे प्लेन ओट्स. त्यानंतर आपण त्यामध्ये ही थोडं स्वीटनर म्हणून आपण खजूर घेणार आहे. त्यानंतर 1 कप पाणी टाकून त्याला 2 ते 3 मिनटं साईडला भिजत ठेवायचे. त्यानंतर एका ब्लेंडर जारमध्ये हे भिजत ठेवलेले ओट्स आपल्याला टाकून घ्यायचे. त्यानंतर त्यात 1 छोटा चमचा कॉफी आणि थंड साठी 2 ते 3 आईसचे क्यूब टाकून थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून याला ब्लेंड करून घ्यायचे. अशी ही तुमची हाय फायबर, हाय प्रोटीन कोल्ड कॉफी पिण्यासाठी तयार आहे. जर कुकिंग करायचा कंटाळा असेल तर नक्की ट्राय करा. यात ओट्सचं प्रमाण असल्यामुळे पोट खूप वेळ भरल्यासारखं आहे. नेक्स्ट आहे आपलं ओट्स मिक्स व्हेजिटेबल टिक्की. हे बनवण्यासाठी एक मिक्सचर जार घेऊन त्यात 1 इंच अर्धचा तुकडा, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर, वाटाणे टाकून याला मिक्सर जारमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण एका बाउलमध्ये काढायचं. त्यासाठी आपण 1 कप ओट्स, बारीक चिरलेला कांदा, तसेच भोपळा असेल तर अर्धा बारीक किसून घेतलेला भोपळा, 1 गाजर बारीक किसून घ्यायचं आणि आपण बारीक केलेलं मिश्रण त्यामध्ये मिक्स करायचं. त्यानंतर त्यात मीठ आणि लाल मिरची पावडर हे टाकून त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पाणी यामध्ये आधीच ॲड करणार नाही आहे, कारण भाज्या पाणी सोडतात. त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर आपल्याला टिक्की बनवता येणार नाही. त्यामुळे असं छानपैकी मिक्स होऊन द्यायचं आहे आणि आपण त्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करणार आहे. नंतर आपण याचे असे मिक्स झाल्यानंतर छोटे छोटे टिक्की बनवून घ्यायचे आहेत आणि हे टिक्की ऑइलला थोडंसं पॅनला तेल लावून याला ब्रश करून दोन्ही साईडने खरपूस अशा भाजून घ्यायचे आहेत. आपण ओट्स यूज केल्यामुळे आपल्याला फायबर मिळाले, तसेच भरपूर साऱ्या भाज्या वापरल्यामुळे आपलं पोटही खूप वेळ भरल्यासारखं राहील. तर ही ओट्स टिक्की तुम्ही ब्रेकफास्टसोबत लंचमध्येही घेऊ शकता. त्यामुळे तुमचे क्रेविंग्स कंट्रोल होती, भूकही लागणार नाही आणि पोटही भरल्यासारखं राहील. तर ही हाय प्रोटीन टिक्की नक्कीच चेक करा. पुढचं आहे आपलं ओट्स बेसन चिला. हे बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिट लागणार आहेत. यासाठी आपण प्लेन ओट्स घेणार आहेत 1 वाटी मिक्सचरमध्ये. अर्धा वाटी बेसन घ्यायचं आहे. ओट्स हे आपले फायबरचं उत्तम सोर्स आहे. तसेच बेसनमधून आपल्याला प्रोटीन मिळतं. हे फायबर प्लस प्रोटीनचं उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा इंच अद्रकचा तुकडा, जे की इन्फ्लॅमेशन कमी करण्यासाठी मदत करतो, ते आपण जारमध्ये ॲड करणार आहे. 2 मिरच्या तुम्ही आपल्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. जसं तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त ॲड करा. नसेल पाहिजे तर तुम्ही 1 ही मिरची ॲड करू शकता. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहेत ओवा, 1 चमचा जिरेसुद्धा तुम्हाला पचनास मदत करतं. त्यानंतर मीठ चवीनुसार आणि हळद आपण जे की इन्फ्लमेशन कमी करायला मदत करते, या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा कप पाणी टाकून त्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं असं चिलासाठी परफेक्ट असं कन्सिस्टन्सीचं पीठ तयार होईल. पाणी टाकण्यापूर्वी ही लक्षात ठेवायचे की आपल्याला चिला बनवायचं आहे, त्यामुळे जास्त असा रनी कन्सिस्टन्सी नाही झाली पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये हिंग ॲड करणार आहे, जे की पचनास आपल्याला मदत करते. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला गाजर 2 चमचे, जर तुमच्याकडे भाज्या जास्त नसेल तर तुम्ही जे असेल ते भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर 2 चमचे कांदा इथे आपण ॲड करून घेणार आहे. त्यानंतर टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. इथे मी 2 चमचे टोमॅटो टाकून घेतले. याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं असं व्हेजिटेबलने भरपूर असं प्रोटीन, हाय फायबरयुक्त चिलाचं बॅटर बनवण्यासाठी तयार आहे. आता हे बॅटर आपण 5 मिनिटं साईडला रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर हे थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटेल, त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून अशी रनी कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्याला चिला बनवायला इझी होईल. त्यानंतर पॅन गरम करून त्यावरती ऑइल थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आपण त्यानंतर असे बारीक 2-3 चिले बनवून घ्यायचे. चिला हा तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. तसेच हा ग्लुटन फ्री असल्यामुळे पचायलाही हलका. यात फायबर असल्यामुळे तुम्हाला खूप वेळ पोट भरल्यासारखं ठेवेल, भूकही लागणार नाही. हा चिला तुम्ही ब्रेकफास्टसोबत लंचमध्येही घेऊ शकता. 1च्या जागी 2 चिला खाल्ले तरी तुम्हाला यातून जास्त कॅलरी मिळणार नाही. तुम्हाला प्रोटीनहीच भरपूर भेटेल या चिल्यामधून. हे तुम्ही दही किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करून घेऊ शकता.
असा प्रोटीनही रिच आपला ओट्सचा चिला खाण्यासाठी तयार आहे. नेक्स्ट आहे आपला ओट्स मूगचा चिला. हा चिला बनवण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिट लागणार आहे. तसेच आपण हे ब्रेकफास्टसोबत लंचमध्ये घेऊ शकतो. तुम्ही एकदाच ह्याचं बॅटरही बनवू शकता. त्यासाठी आपण अर्धी वाटी ओट्स, प्लेन ओट्स घेणार आहेत. तसेच हे हिरवे मूग मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी आपण ते यूज करायचे. अर्धी वाटी मूग आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहे. मुगामधून आपल्याला प्रोटीन मिळतं. त्यानंतर आपण अर्धा इंच अद्रकचा तुकडा. इन्फ्लमेशनसाठी आपण अद्रक प्रत्येक रेसिपीज यूज करणार आहोत. त्यानंतर 1 ते 2 हिरव्या मिरच्या. मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही तिखट खात असेल तर जास्त ॲड करा, नसेल तर कमी. त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे, जे आपल्याला डायजेशनसाठी मदत करतात, त्यामुळे आपण जिरे यामध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करा. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहेत काळी मिरीपूड. काळी मिरीपूड हे मसाले आपल्याला डायजेशनसाठी चांगले आहेत. तसेच हिंगही आपण यामध्ये टाकून घेणार आहेत. आता हा बॅटर बनवण्यासाठी आपण यामध्ये अर्धा कप पाणी टाकून हे मिक्सर जारमधून बारीक असं मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे बॅटर तुम्ही लंच, डिनर किंवा ब्रेकफास्टमध्ये तिन्ही ऑप्शनमध्ये घेऊ शकता. हा बनवायला सोपं, तसेच पचायलाही हलका असं आहे. त्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेला गाजर, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा 2 चमचे. तुम्ही यामध्ये भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यामध्ये मी आता 2 चमचे टोमॅटो टाकून घेतले. जर तुमच्याकडे यामध्ये काही नसेल तर तुमच्याकडे जे आहे ते अवेलेबल तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता. तुम्ही यामध्ये पालक ॲड करू शकता किंवा मेथीही ॲड करू शकता. त्यानंतर हे बॅटर 5 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अशी आपल्याला चिला बनवण्यासाठी बनवून घ्यायची. जर जास्त थिक वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून अशी रनी कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे. आता हे आपलं बॅटर चिला बनवण्यासाठी परफेक्ट असं रेडी आहे. तर पॅनवरती थोडंसं ऑइल घालून त्यावरती हा चिला स्प्रेड करून घ्यायचा आहे. तुमचा जर नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही ऑइल अवॉइड करू शकता. त्यामुळे आपल्या कॅलरी तर कमी होतीलच, तसेच हा अजून हेल्दी होईल. तर हा चिला असा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुमच्या ब्रेकफास्टसाठी परफेक्ट असा प्रोटीन रिच, फायबर रिच चिला खाण्यासाठी तयार आहे. याला तुम्ही दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत, हिरव्या पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता. हे बॅटर तुम्ही 2-3 दिवस यूज करू शकता. या हेल्दी साधी रेसिपी तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ट्राय करा आणि वेट लॉसचा ग्रेट असा रिझल्ट पहा. वेट लॉससोबत तुमचा फॅट लॉस करायलाही मदत करते. तर या रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.